जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी आईसे बळरीडा बोले, करेल ते काय नोहे महाराज परिपाहे बीज शुद्धांगी। जयाने घातली मुक्तीची गवांदी, मिळविली मांदी वैष्णवांची, तुका म्हणे तेथे सुखा काय उणे, राहे समाधान चित्ताच्या, करील ते काय नोहे महाराज परिपाहे बीज शुद्धांगी। विठाला 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 विठाला। जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी आईसे बळरीडा बोले, करील ते काय नोहे महाराज परिपाहे बीज शुद्धांगी। कीर्तना करता निवडलेला भंग जगद्गुरु संत श्रेष्ठ वैराग्याचे महामेरू श्री संत तुकोबाराय यांचा त्यांच्या अभंग गाथ्यामध्ये धरणेकरी नावाचं जे प्रकरण आहे त्या प्रकरणातील अभंग आपण कीर्तनासाठी निवडलेला आहे। मी नेहमी सांगत असतो जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंग गाथ्यामध्ये 4092 अभंग आहे आणि सर्वच अभंग काय आहे महत्त्वाचे आहे। जसे जसे प्रसंग जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये आले त्या त्या प्रसंगानुसार केलेले अभंग जगद्गुरु तुकोबारायांनी आहेत। धरणेकरी नावाचं जे प्रकरण आहे बरं का अभंग गाथ्यामध्ये, त्या प्रकरणामध्ये एकूण 11 अभंग आहे। त्या 11 अभंगापैकी हा एक अभंग आहे। मी काय सांगतो ते लक्षात घ्या, कारणाशिवाय काही नाही कार्य नाही, यावर अधिक भाष्य करायचं नाही बरं का। आणि म्हणून बरं का असा कोणता प्रसंग जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये आला बरं का की त्या प्रसंगाला अनुसरून तुकोबारायांनी काय केलेला आहे हा अभंग केलेला आहे। तसे पुष्कळ अभंग आहे पण सर्वच अभंग आहे ना पुष्कळ अभंग म्हणण्यापेक्षा पण हा अभंग हो त्याची भूमिका सांगतो मी तुम्हाला। काय भूमिका आहे बरं का, काय भूमिका आहे। बीड जिल्ह्यामध्ये देशपांडे नावाची व्यक्ती, घडलेला इतिहास सांगतो बरं का। बीड जिल्ह्यामध्ये देशपांडे नावाची व्यक्ती, मी व्यक्ती म्हणतो नंतर काय म्हणायचं ते म्हणेल। तुकोबारायांच्या काळामध्ये त्याने असा अभ्यास केला, त्याने असा विचार केला की आपल्याला बरं का सुख पाहिजे, सुखासाठी कुठं जायला पाहिजे हाही त्याने विचार केला। संत साहित्याचा सिद्धांत त्याला समजला होता म्हणून सुखासाठी त्याने ठरवलं की पंढरपूरला पांडुरंगाकडे जाईल। नीट ऐका बरं हो। गेला पांडुरंगाकडे, का गेला कारण सुखरूप असा असणारा देव, यावर पुष्कळशी प्रमाण आहे। सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा तो बरं का। सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, सुख पाहिजे ना मग पांडुरंगाकडे गेलं पाहिजे। अवघी सुखाची राशी पुंडलिकाशी वळली असो, पुष्कळशी प्रमाण आहेत। सुखासाठी तो पांडुरंगाकडे गेला, क्रम लक्षात घ्या हां। पांडुरंगाने त्याला साक्षात्कार दिला, बाबा सुखप्राप्तीसाठी तू इथं आलेला आहेस पण तुला कळतं का आता या कलियुगामध्ये सुखप्राप्तीसाठी संताशिवाय दुसरा पर्याय नाही। देवाने सांगितलं बरं का, देवाने सांगितलं मला जर सुख पाहिजे असेल तर मी संतांची संगत करतो आणि तुला सुख पाहिजे म्हटल्यानंतर तू माझ्याकडे कशाला येतो। मुद्देसूद सांगतोय तुम्हाला, माझ्याकडे कशाला येतो। जरी शास्त्राने सांगितलेलं असलं सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, तरी सुखासाठी कुठं गेलं पाहिजे, संताकडे गेलं पाहिजे। ठीक आहे म्हणले देवा, काही हरकत नाही। पांडुरंगाचं दर्शन घेतलं हो आणि बीड जिल्ह्यातून कुठे गेला लक्षात घ्या बरं का, पंढरपूरला। आणि पंढरपूरहून पांडुरंगाच्या साक्षात्कारानुसार कुठे आला, पांडुरंगाने सांगितलं बाबा प्रत्यक्ष माझाच अवतार आहे। अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर आला कुठे ज्ञानोबारायांकडे।
येते का लक्षात? ज्ञानोबारांकडे आला, आळंदीमध्ये आला, असं आळंदीमध्ये आल्यानंतर आळंदीचा सुद्धा इतिहास आहे बरं का. जसा पंढरपूरचा इतिहास आहे, तो पंढरपूरचा इतिहास आपल्याला सांगायचा नाही, आयसी चंद्रभागा वगैरे वगैरे. हां, तसा आळंदीचा सुद्धा काय आहे, इतिहास आहे. संतांचा इतिहास असतो, तीर्थक्षेत्राचा काय असतो, इतिहास असतो. तुमचा आमचा काही इतिहास नसतो, बरोबर आहे. इतिहास कशाला म्हणतात हे काय मी सांगायला पाहिजे का तुम्हाला? ज्याला काळे डाग पडलेले ज्याच्या जीवनामध्ये, त्याची इतिहासामध्ये गणना नाही होत. विठाला 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 असं वाज येते. नीट बस की शांत. तुमच्या येते का लक्षात? इतिहासामध्ये आता काय बोलू मी तुम्हाला, समजत नाही का? काय इतिहासामध्ये नोंद कोणाची होते? ज्यांनी काही विशेष कार्य केलंय. आता मंबाजीची इतिहासामध्ये नोंद झाली, पण ती कशी झाली हे काय मी सांगायला पाहिजे का? सूर्याजी पिसाळ्यासारख्याची इतिहासामध्ये नोंद झाली, ती काय चांगली झाली का? हा, उदयभानाची इतिहासामध्ये नोंद झाली, शिवाजी महाराजांचा इतिहास मला सांगायचा नाही, ती काही चांगली झाली का? हा, छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देणाऱ्याची इतिहासामध्ये नोंद झाली, ती काही चांगली झाली का? कळतंय का काही? ज्यांनी गाथा पाण्यात बुडवायला लावला त्या रामेश्वर भट्टाची किंवा त्या मंबाजीची नोंद काही चांगली झाली का? माझा मुद्दा लक्षात घ्या. इतिहासामध्ये नोंद कुणाची होते? सज्जनाची होते, संतांची होते, थोर महापुरुषांची होते, आणि चुकीच्या लोकांची होते. पण कशी होते हे तुमच्या लक्षात आलं असेल. समजते का काही? सांगू का मी तुम्हाला? आजपर्यंत या भारतामध्ये कोणत्या व्यक्तीचं नाव रावण ठेवलंय का? ठेवलंय नाही ना, बरोबर आहे का? कोणत्या व्यक्तीचं नाव कुंभकर्ण ठेवलंय का? नाही ना. कोणत्या स्त्रीचं नाव मंथरा ठेवलंय का? आहे का इथं कोणी मंथरा? मंथरा नावाची नसेल पण अस्तित्वाची असेल. माणसाला चांगलं कळतं बरं का. चला, मला जास्त वेळ नाही. इतिहासामध्ये नोंद म्हणून मी हा विषय तुम्हाला सांगत होतो बरं. तीर्थक्षेत्राची इतिहासामध्ये नोंद आहे. पंढरपूरची नोंद इतिहासामध्ये कशी आहे? संतांनी वर्णन केला, आयसी चंद्रभागा आयसे भीमा तीर. तसं आळंदी तीर्थक्षेत्राची सुद्धा इतिहासामध्ये नोंद आहे. अधिक लय खोलवर जात नाही, पुराणामध्ये त्याचं विश्लेषण आहे. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव हा अभंग जर कीर्तनाला घेतला तर त्याच्यामध्ये तो विषय मी सांगत असतो. हो, बघायचा आहे. नामदेव महाराजांनी वर्णन केला, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. थोडक्यात तुम्हाला सांगतो. पहिलं नाव होतं अलकावती, नंतरचं नाव होतं अलंकापुरी, आणि नामदेव महाराजांच्या काळात दोन नावं होती. अलंकापुरी हेही नाव होतं आणि आळंदी हेही नाव होतं. नामदेव महाराजांचा अभंग आहे, आळंदी हे गाव नामदेव महाराजांचाच आहे ना. चला, तीर्थक्षेत्राचा इतिहास असतो. काय इतिहास असतो? ज्ञानोबारांचं चरित्र आपल्याला समजून घ्यावं लागेल. आळंदीमध्ये तो आला, त्याचं नाव काय? तुकोबारायांच्या धरणेकरी प्रकरणाचे जे अभंग आहेत बरं का, त्याच्यामध्ये त्याचं नाव काय आहे? धरणेकरी आहे. आता धरणेकरी नाव का पडलं मी तुम्हाला आता लगेच सांगतो. आळंदीमध्ये आला, कुठून आला? सुरुवात कुठून झाली? बीड जिल्ह्यातून. त्या व्यक्तीचं नाव काय? देशपांडे. आणि तिथून पुढं तो कुठे गेला? पंढरपूरला. पंढरपूरहून कुठं आला? लक्षात घ्या, आळंदीला आला. आणि आळंदीला आल्यानंतर पांडुरंगाने सांगितलं होतं, माझा आत्मा जर कोण असेल तर ज्ञानोबा आहे, माझा प्राण जर कोण असेल तर ज्ञानेश्वर महाराज आहे. जाता जाता हे तुम्हाला सांगून जातो बरं का. देवाची भक्ती कमी जास्त झाली तर चालेल, पण संतांच्या सेवेमध्ये कमी जास्तपणा किंवा कुचराईपणा काहीच कामाचा नाही. हो, देवाने सांगितलं ज्ञानोबारांकडे गेलं पाहिजे तुला सुखप्राप्तीसाठी. असं. आता सुखप्राप्तीसाठी ज्ञानोबारांकडे गेलेला हा मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. जातीवाचक बोलत नाही, पण ब्राह्मण समाजातली व्यक्ती होती देशपांडे नावाची.
तो विचार करून पांडुरंगाकडे गेला, अभ्यास करून गेला आणि पांडुरंगाने सांगितलं ज्ञानोबारायांकडे जा. पंढरपूरहून आळंदीला येता येता त्यांनी ज्ञानोबारायांच्या जीवनचरित्राचं चिंतन केलं. कोण होते माऊली? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वरा. महाविष्णूचा अवतार, पांडुरंगाचा अवतार. काय केलं ज्ञानेश्वर महाराजांनी आजही समाजाला समजत नाही, हे माझं ठाम मत आहे. हो, कसं समजत नाही मी सांगतो ना तुम्हाला. माऊलींनी रेड्याच्या मुखातून काय बोलवले तुम्हाला माहिती आहे? कुणाला माहीत नाही? ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याला माहिती. तुम्हालाच काय माहिती आहे म्हणून जास्त छातीत आणण्याचं काही कारण नाही. माऊलींनी रेड्याच्या मुखातून काय बोलवले? वेद बोलवले. पण रेडाच का निवडला आणि वेदच का बोलवले हे आता सांगण्याची गरज आहे बरं का. रेडाच का निवडला सांगतो, त्याचं उत्तर देतो मी तुम्हाला. पुष्कळशी प्रमाण आहेत. मैसी पुत्रामुखी बोलवणे श्रुती, चालवणे भिंती बैसोनिया. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला. शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. 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 माझे कमीत कमी 2-2.5 हजार बोल झालेले आहेत. म्हणजे आपलं सहज सांगतो. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला. शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. तर माझ्या करता ना यांच्या करता टाळ्या वाजवा. है काय असतं बरं का, नागश्यार बाईच्या शेजारी नकटी बसली की त्या नकटीला विनाकारण राग येतो. आता ते तुमचं तुम्ही बघा, मला जास्त बोलायचं नाही. आमचे वैकुंठवासी प्रातस्मरणीय पांडुरंग महाराज गोड गायचे वैद्य बाबा हे प्रमाण बरं. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला. तुम्हाला माहिती आहे रेड्याच्या मुखातून वेद बोलवले, पण रेडाच का निवडला एक लक्षात घ्या. आणि वेदच का बोलवले आता ते काय तुम्ही ऐकत आलेला आहात ना. अहो रेडा निर्बुद्ध आहे. सर्व प्राण्यामध्ये सर्वात निर्बुद्ध प्राणी जर कोणता असेल तर तो रेडा आहे. आणि माणसात सुद्धा तेवढा निर्बुद्ध असेल त्याला काय म्हणा. कशाला रेडा म्हणताय? त्या रेड्याची समाधी झाली, याचं श्राद्धही व्हायचं नाही. हां नाही 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 नाही, मी तिरस्कृत नाही बोलत. माणसाने माणसाची आप स्वतः घालवली. हा नाही तर मनुष्य देह श्रेष्ठ आहे, त्यावर पुष्कळशी प्रमाण आहे. पण त्याप्रमाणे चालला तर. रेडा का निवडला? पैठणच्या त्या ब्रह्मवृंदांना, त्या ब्राह्मणांना दाखवून द्यायचं होतं तुम्हीच काय वेदाचं पठण करता, रेडा वेद बोलतो. त्याकरता मी अगोदर प्रमाण दिलेलं आहे. गर्वद्विजांचा हरविला. हे चिंतन कोण करतंय? तो धरणेकरी. कुठून कुठे येत असताना
पंढरपूरहून आळंदीला येत असताना. एवढं मात्र आता लक्षात ठेवा. हां, पुन्हा त्याने अभ्यास केला. माऊलींनी भिंत चालवली, माहिती आहे तुम्हाला. पण भिंतच का चालवली, कुणाकरता चालवली ही माहिती आहे. हरली चांगयाची. चांगदेव महाराजाकरता भिंत चालवली. पण बघा, पहिली आणि शेवटची अलौकिक घटना संत मालिकेमध्ये ज्ञानोबरायांनी केली की चंद्र सूर्य असेपर्यंत ते कार्य कोणीच करू शकत नाही. भिंत चालवण्याचं करू शकेल का कोणी? हाय का कोण जन्माला आलेला मायका लाल की तो भिंत चालवू शकेल? नाही. असं कोणी साहित्यिक इथून पुढे जन्माला येईल का की तो 9000 तिथीस ओव्या करेल? असा कोणी विद्वान संत इथून पुढे जन्माला येईल का की जो 4092 अभंग करेल? अशी आता पतिव्रता होईल का की जी अनुसया माता झाली? सहज बोलतोय बरं का, तिरस्कृत नाही बोलत. म्हणून जे झालं ते झालं. येते का लक्षात? जे झालं ते झालं. उद्या ते होईलच असं सांगता येत नाही. भिंत चालवली सोपं आहे का? इथं माणसाला नीट चालता येत नाही. ॲक्सिडेंट चाललेत ना हायवेला, बरोबर आहे ना? काय चुकतंय का काही? बसता येत नाही नीट, ऐकता येत नाही. भिंत चालवणं, भिंतीत काही जीव आहे का? नाही ना जीव, काय नाही भिंतीत जीव. ही भिंत चालवली. बरं, त्याच्यात काही मशीन आहे का? काही सॉफ्टवेअर आहे का? काही काहीच नाही. म्हणून बरं का, न भूतो न भविष्यती असं ज्ञानोबरायांचं विशेषत्व. त्या विशेषत्वाचं चिंतन तो धरणीकरी करीत होता. भिंत चालवली, स्त्रीचा पुरुष केला. आता हे आघटितच आहे ना बाळासाहेब. स्त्रीचा पुरुष करायचं काय सोपं आहे का? आता एखाद्या महिलेने पॅन्ट घातली म्हणजे मुलीनी समजू आपण, नाराज होऊ नका. नाही तर काय पण कमेंट करतात. आता लई लोक पुढची झालीत. अधिकार पाहत नाही, काही पाहत नाही. हा तसा आणि ह्यो असा. काय कमेंट करण्याचं कारण आहे कुणाचं? काय संबंध आहे? कमेंट करण्याकरता ज्ञानेश्वरीचा अभ्यास पाहिजे. विद्वानावर बोलावं विद्वानाने, संसार करणाऱ्यांनी विद्वानावर बोलायचं नाही. मी हात जोडून तुम्हाला सांगतो, नाही मानता आलं तर मानू नका, पण निंदा करू नका कोणाची. कारण तुझं व्हाव आहे देव तरी हा सुलभ उपाव नाही कळत. संत नवती जगा माणसाच्या सारिखे. असो, मी कशाकरता काय बोलत होतो नाही समजत. स्त्रीचा पुरुष करणं, कपडे घालून होईल का पुरुष? नाही ना होणार. बहुरूपी होईल, बहुरूपी होईल. पण प्रत्यक्षात तसं होणार नाही. लिंगभेद करता येत नाही. तो आमच्या ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी करून दाखवला. हो, स्त्रीचा काय केला? पुरुष केला. अजून पुढे चला. मेलेलं मड जिवंत केलं. आणि नुसतं जिवंत नाही केलं तर त्या मेलेल्या मढ्याला अत्युच्च कोटीचा दर्जा संत साहित्यामध्ये प्राप्त करून दिला ज्ञानोबरायांनी. की तोच ज्ञानेश्वरीचा काय झाला? लेखक झाला. ही साधी गोष्ट नाही. हे चिंतन कोण करीत होतं? हे लक्षात घ्या. बाकीचं नाही काय आलं तर एवढं लक्षात घ्या. अजून तो मला सांगू का? लई सांगण्यासारखं आहे बरं का. जी ही निमिष मात्रे देह पालटेला, श्री चातो केला, पुरुष उभा, मेलेलं मड जिवंत केलं, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. हे 2 चरित्राचे भाग आहे. 1 ना 2 ना 3 असा अलौकिकत्व त्यांनी चिंतन केलं. आणि आळंदीच्या जवळ 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 आल्यानंतर त्याला असं वाटलं पांडुरंगाने आपल्याला जे सुखप्राप्तीसाठी ज्ञानोबरायांकडे पाठवलं ते अगदी योग्य केलं. आणि मग आळंदीच्या जवळ आल्यावर माऊलींच्या समाधीशी पशी आल्यानंतर नतमस्तक झाला. श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग एकरी दंडवत मस्तक ठेंगणा लागे संताच्या चरणा. माऊलींच्या समाधीशी नतमस्तक झाला. माऊलींना प्रार्थना केली, ज्ञानोबराया मी सुखप्राप्तीसाठी तुमच्याकडे आलेलो आहे. काही काळ लोटला बरं. काही काळ लोटला, काही त्याला समजेना.
काहीच त्याला समजेना. त्याला वाटलं ज्ञानोबा आता सांगतील, नंतर सांगतील, मग सांगतील. आणि जाता जाता तुम्हाला मी हे सांगतो, हेच वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे. इथं पी हळदानी हो गोरी लगेच काही नाही. बरोबर आहे ना? थोडक्यात सांगतोय. अहो जे पेरलंय ना ते उगवण्याकरता सुद्धा काही काय लागतो. काही काळ लागतो का नाही उगवण्याकरता. तिथून पुढं रोप, तिथून पुढं काय असेल ते, मग मळणी काय असेल ते, पुढं काही कालावधी लागतो ना. हे काय मी तुम्हाला सहज बोलतो असं नाही. ज्ञानोबरायांची उभी सांगतो ना तुम्हाला मी. माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, तया फळाचे माद्वीप पातलो प्रभू. तपे विन दैवत निधल्या विन प्राप्त. दोघही वाचिता. तपे विन दैवत निधल्या विन प्राप्त. तुझे विनहित कोण सांगे, तुझे विनहित कोण सांगे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. तुझे विनहित कोण सांगे, तुझे विनहित कोण सांगे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. समाशी मुस्कडीत दिल्याप्रमाणे द्यायची. असे उगाच आपलं ती बायको नवऱ्याला अशी चापट मारते अशी खंडीशी. असं वा वा. तू पाय घे की जरा तसंच पाहिजे. ते काय दुखतंय खुब्यात, दुखतंय खुब्यात. 3 तास कीर्तन करण्यापेक्षा 1च तास करावं, पण सार समाजापर्यंत पोचला पाहिजे. बरोबर आहे ना? उगाच आपलं फापट पसारा. मी इथून आलो, मी तिकडे गेलो, मी हे बांधलं, मी ते बांधलं, काही सांगू नको. तुझं संतांचं सांग फक्त. विठाला विठाला. थोडक्यात बोललो बरं. आणि म्हणून मग काही कळे ना त्याला, पण तो निश्चय साधक होता. त्याने तिथं अनुष्ठान केलं. आणि यालाच संत साहित्यामध्ये धरणं. बरं का? आता हे लोक धरणं आंदोलन करतात ते वेगळं. हे लोक कळलं ना तुम्हाला? हां मग बरं आहे. दिवसा उपोषण करतात आणि रात्री वडापाव कचून खातात. बरोबर आहे? तसलं नाही बरं. तुम्ही म्हणता महाराजाला लईच अनुभव दिसतोय. आता आम्हाला नाही, आता अनुभव नाही, पण तुमच्यासारखीची संगत कधी कधी लागते. धरणाऱ्यांची येतात कधी कधी. 4-5 दिवस धरणं धरू नये. मी म्हटलं तुझी तब्येत का चांगली? म्हणला तो वेगळा अभ्यास आहे. जाऊ द्या. धरणं वारकरी संप्रदायामध्ये धरणं हा शब्द फार पवित्र आहे. माऊलींच्या समाधीशी त्यांनी धरणं घेतलेलं आहे. धरणे घेतले दारात, जोडून घ्या. धरणे घेतले दारात. धरणं घेतलं आणि मग काही काळ लोटल्यानंतर किती दिवस घेतलं सांगावं लागेल ना. 12 दिवस त्याने काय घेतलं? माऊलींच्या दारात धरणं घेतलं. एखादा दिवस इकडं तिकडं होऊ शकतो बरं, नाही तर उद्या एखादा ते शोधत बसल. लई जास्त शोधाशोध नाही करायची, थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायचं. बरोबर आहे ना? 12 दिवस त्याने माऊलींच्या दारापाशी धरणं घेतलं. मग माऊलींनी त्याला साक्षात्कार दिला. साक्षात्कार फार महत्त्वाचा आहे बरं का. कोणाचा झाला पाहिजे? संतांचा. कोणाचा झाला पाहिजे? देवाचा. कोणाचा झाला पाहिजे? गुरुचा. साक्षात्कार दिला. बाबा तू इथं आलायस सुखप्राप्तीसाठी, पण आता जगद्गुरु तुकोबराय प्रत्यक्ष रूपाने तिथं देहू गावामध्ये आहे. मी आहे ज्ञानोबराय बोलतायत, पण समाधीमध्ये आहे. समाधी संजीवन हरिपाठ क्रम लक्षात घ्या. आता एक इथं बरेचसे विचार आहेत बरं का. ज्ञानोबराय सुख देऊ शकत नव्हते का? येते का लक्षात? ज्ञानोबराय सुख देऊ शकत नव्हते का? सुख देऊ शकत होते. मग तुकोबरायांकडे का पाठवलं? एवढा मोठेपणा माणसात अजिबात नाही. एवढंच सांगतो पुढे चालतो. माणसं एकामेकाचं महत्त्व कमी करण्याचं काय करतात?
प्रयत्न करतात. आणि संत बरं का, संतांचाच मोठेपणा वाढवण्याचा प्रयत्न नाही करत, वाढवतात. माझी भाषा कळली का? ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली ज्ञानोबरायांनी, त्या खांबाला सुद्धा विशेष असा दर्जा जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत दिला. ही साधी गोष्ट नाही. त्या खांबाचं सुद्धा काय झालेलं आहे, मंदिर झालेलं आहे. विठाला विठाला आणि म्हणून बरं का, मोठ्याने मोठाच, लक्षात येते का, मोठाच मोठ्याला काय देतो, मोठेपणा देतो असं म्हणतात. येते का लक्षात? असं म्हणतात. मोठ्या झाडाखाली छोटं झाड वाढत नाही ना. बरं ठीक आहे, नाही वाढत. आता काही झाडाच्या जातीचं असे आहे, काही पुढं बोलायची गरजच नाही. समजलं? म्हणजे समजलं, त्याच्यात कशाला वेळ घालवायची, बरीचशी वेळ झालेली आहे. हां बरं का, ज्ञानोबरायांचा हा विशेषात विशेष असा मोठेपणा आहे. स्वतः सुख देऊ शकत होते, पण जगद्गुरु तुकोबरायांकडे त्याला पाठवलं. एक लक्षात घ्या, मोठाच मोठ्याला काय देतो, मोठेपणा देत असतो. ठीक आहे, याचं उत्तर आपण दिलेलं आहे. आणि मग ज्ञानोबरायांच्या साक्षात्कारानुसार तो देहू गावामध्ये आला. कुठून कुठे गेला आता ते नंतर लक्षात ठेवा. हां, सुरुवात बीड जिल्ह्यापासून झाली, हे विशेष आहे. म्हणजे अभ्यास करून बोलतो बरं का, नंतर तुम्ही बघा. हां, आता कुठे गेला तो? हां ठीक आहे, मग देहू गावामध्ये गेला. एक लक्षात घ्या शास्त्रीजी, त्याचं काय भाग्य आहे, त्याचं काय भाग्य आहे. पहिली भेट कुणाची झाली? पांडुरंगाची. हां, नंतर भेट कुणाची झाली? ज्ञानेश्वर महाराजांची. आणि प्रत्यक्ष भेट कुणाची झाली असेल तर ती जगद्गुरु तुकोबरायांची. गेलेला आहे तो देहू गावामध्ये, जिथं जगद्गुरु तुकोबराय भजन करीत होते. फार गोड भजन होतं बरं. भजनामध्ये फार सावधानता लागते. सावध झालो, हां असं भजनामध्ये फार सावधानता लागते. ते काय तुमचं आमचं भजन नव्हतं. माईकचा आवाज वाढवा, गेन द्या, बास द्या, ट्रबल द्या, म्हणूनच तुमचे केस गेले. लई त्रास असतो, पण माझा काही त्रास नाही. तुम्हाला झाला का काय आत्तापर्यंत? तुम्ही देत नाही म्हणून नाही झाला, नाही तर लई दिला असता. मग भजन सहज बोलतो बरं. बाळासाहेब, भजनाला फार महत्त्व आहे वारकरी संप्रदायामध्ये. आता ज्याला भजन येत नाही ते म्हणणार नाही जरी तुझं मधुर उत्तर, दिदला सुस्वर नाही देवे. ज्याला स्वर नाही ते म्हणणार नाही जरी तुझं मधुर उत्तर. ज्याला स्वर आहे ते म्हणणार लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. असं आहे. जाऊ द्या, काय करायचं आहे आपल्याला. बेसूर असू द्या नाहीतर सुरवाज असू द्या, ब्रह्मचारी असू द्या नाहीतर असं. त्यांचं भजन होतं रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. गोड भजन होतं बरं. रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. बोला रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. अहो, एक हात तुटला तर शेला गुंडाळून युद्ध केलं. लय मृदुंग चांगला आहे, बदलायचा धरून बदलायचं म्हणजे लय नाही वाढवायचं. रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण
कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम 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 तुकाराम महाराज गाणारे होते बरं का, नुसतेच व्याख्यान करणारे नव्हते. त्याच्याकरता गातोय मी. हरी जय जय राम बस. कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. बोला बोला राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. जुन्या कीर्तनकारांना कीर्तन करताना घाम येत होता, कळलं? आताच्या कीर्तनकाराला घामच येत नाही का? तर आता काय बोलायचे, घाम आला पाहिजे. देवाला घाम आला, पांडुरंगाला. नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये नाचता नाचता देवाचा गळा. बस एवढं बोलून पुढे चलतो बरं. गोड भजन जगद्गुरु तुकोबारायांचं तिथा धरणे करी गेला श्री संताचे माथा चरणावरी. तुकोबारायांनी विचारलं, बाबा हा तुला कोणी पाठवलं? सांगितलं त्यांनी, ज्ञानोबारायांनी पाठवलं. कशासाठी पाठवलं? सुखप्राप्तीसाठी पाठवलं. दोन वाक्य जगद्गुरु तुकोबारायांच्या कानावर पडले. पहिलं वाक्य कोणतं? ज्ञानोबारायांनी पाठवलं. दुसरं वाक्य कोणतं? सुखप्राप्तीसाठी पाठवलं. जगद्गुरु तुकोबारायांचं हृदय सद्गदित झालं. अष्टसात्विक भाव
रामकृष्ण हरी भजनामध्ये पहिलेच त्यांच्या हृदयात होते. आणि ज्ञानोबरायांचं पवित्र नाव कानावर पडल्याबरोबर त्या अष्टसात्विक भावाची वृद्धी झाली. हां, रोमांच स्तंभित होणे, घाम येणे, शांत होणे, काही न बोलता येणे, हे अष्टसात्विक भाव आहेत. काहीच बोलता येणार जगद्गुरु तुकोबारायांना. काही थोडा वेळ गेल्यानंतर त्या धरणेकऱ्याकडे पाहून जगद्गुरु तुकोबाराय बोलू लागले. अरे तुला कळतंय का, सुखासाठी तू माझ्याकडे आलेला आहेस ज्ञानोबरायांच्या सांगण्यावरून. पण लक्षात घे, ज्ञानोबरायांच्या दारामध्ये खूप मोठं विशेषात विशेष असं ऐश्वर आहे. ते कोणतं ऐश्वर? जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. हो, हे ऐश्वर आहे बरं का. संतांचं ऐश्वर वेगळं असतं, बरोबर आहे ना. जाता जाता सांगतो, प्रत्येक संतांची एक विशेषता आहे निश्चितच. हो बरं का. वैराग्य म्हटल्यानंतर, भक्ती म्हटल्यानंतर, ज्ञान म्हटल्यानंतर, शांती म्हटल्यानंतर, गुरुनिष्ठा म्हटल्यानंतर ते संत आपल्या डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. ज्ञान म्हटल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज, भक्ती म्हटल्यानंतर नामदेव महाराज, वैराग्य म्हटल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय, शांती म्हटल्यानंतर एकनाथ महाराज आणि गुरुनिष्ठा म्हटल्यानंतर निळोबाराय. आणि निळोबारायानंतर काही संत मंडळी आपल्या वारकरी संप्रदायाला लाभलेली आहे. त्यापैकी मला वाटतं या 100 वर्षाच्या कालावधीमध्ये उत्कृष्ट कीर्तनकार म्हणून वारकरी संप्रदायामध्ये विशेषात विशेष नोंद काही ठराविक दिवंगत वक्त्यांची आहे. त्यामध्ये पहिला नंबर येत असेल तर भगवानगडाचे महंत वैकुंठवासी भीमसिंग बाबा. हो, मला ते कीर्तन करता बोलतोय बरं का मी, वेगळा काही गैरसमज करून घेऊ नका. विठाला विठाला. एक एक संतांची विशेषता आहे, वेळ कमी आहे आपल्याला. हो, वैराग्य म्हटल्यानंतर वैकुंठवासी जयराम महाराज आळंदीचे. आणि इकडं वैराग्यवान म्हटल्यानंतर श्री संत वामन भाऊ महाराज. आणि ऐश्वर्य संपन्न संत म्हटल्यानंतर भगवान बाबाशिवाय कुणीच नाही. म्हणजे त्या संतांची विशेषता सांगतोय मी. प्रत्येक संतांची विशेषता आहे अशी बरं का. जगद्गुरु तुकोबारायांची काय विशेषता होती महाराज, पुष्कळसं वर्णन करण्यासारखं आहे. असो, मी ज्ञानोबरायांची विशेषता तुम्हाला सांगत होतो. जयाचे द्वारी. एक लक्षात येते का तुमच्या? दारात जर एवढं मोठं ऐश्वर आहे तर अंतरंगात किती मोठं ऐश्वर असेल. शब्दाचा अर्थ कळतोय? जयाचे, तुमचं 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 तुम्हालाच मला समजून द्यायचं आहे. जसं देवाचे द्वारी या शब्दाचा अर्थ जयाचे द्वारी म्हणजे दारात. समाधीपर्यंत गेल्यानंतर काय होईल हा पुढचा विषय आहे. माऊलींच्या दारात सोन्याचा काय आहे? पिंपळ आहे. हो, आता सोन्याचा पिंपळ याचा अर्थ तुम्हाला लगेच सांगतो मी. त्याचा वाच्यार्थ वेगळा आहे, लक्षार्थ वेगळा आहे. सोनं या शब्दाचा अर्थ आता जे 85-90 हजार रुपये तोळा झालेला आहे ते सोनं लौकिक दृष्टीने. आणि पिंपळ याचा वाच्यार्थ, पहिला वाच्यार्थ लक्षात घ्या. पिंपळ याचा वाच्यार्थ जो आता आपण पाहतो ना, तो पिंपळ कागाचे विष्टी, जन्म पिंपळाशी. त्याचा जन्म कुठं झाला या पिंपळ वृक्षाचा, त्याचा वाच्यार्थ सांगतोय. सोनं याचा वाच्यार्थ जे तुम्ही आम्ही विकत घेतो मोठी रक्कम देऊन, त्यालाही सोनं म्हणतात. आणि पिंपळ याचा जो पिंपळ वृक्ष आपण पाहतो तो पिंपळ वृक्ष. पण याला सुद्धा महत्त्व आहे बरं का. फक्त एक गोष्ट सोडली म्हणजे सोनं. हां, तर सोनं ही बाब जर सोडली तर पिंपळ वृक्ष गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये 75 विभूत्यापैकी एक महान विभूती सांगितली आहे. विठाला हा पिंपळ वृक्ष बरं का जो पाहतो तो. आता त्याचंही महत्त्व आहे, 10व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, ते मी इथं सांगू शकत नाही. अश्वत्थ सर्ववृक्षाणाम देवर्षिणांच नारदः, भगवद्गीतेतला श्लोक आहे. आता हा वाच्यार्थ, पिंपळ जो दिसतो तो, सोनं जे हाताबोटात घालतो ते, सोन्याचा
पिंपळ हा झाला त्याचा व्यावहारिक दृष्टिकोनातून अर्थ. आणि माऊलींच्या दारात जो सोन्याचा पिंपळ त्याचा लक्षार्थ तुम्हाला सांगतो. तो लक्षार्थ कळण्याकरता नाना काही वेगळा मुद्दा मला मांडावा लागेल. काही गोष्टी सहजासहजी समजत नाही. अहो खरोखरच्या सोन्याचा पिंपळ असता तर आता लोकांनी ठेवला. खरं आहे खोटा आहे? अहो आताच्या जाऊ द्या तेव्हाच उखडून टाकला असता. हां म्हणून याचा लक्षार्थ लक्षात घ्यायचा आहे. सांगतोच आता तुम्हाला मी. थोडं वेगळ्या अंगाने समजून घ्यावं लागेल. सोनं या शब्दाचा लक्षार्थ काय आहे? सोनं या शब्दाचा लक्षार्थ सुख आहे. प्रमाणाने सांगतो. सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घनवाची सोनियाचा दिनो. सोन्याचा दिवस झाला. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहाला. सोन्याचा दिवस झाला म्हणजे काय रस्ते सोन्याचे झाले हा का घरं सोन्याची झाली? याचा अर्थ सोनं या शब्दाचा सुख असा काय अर्थ आहे. प्रमाणाने सांगितलं. आता पुढे चला. पिंपळ या शब्दाचा लक्षार्थ काय आहे? संसार. बरं का? आता पिंपळाला पिंपळ या ठिकाणी संसार त्याचा अर्थ तसा कसा घ्यायचा असा तुमच्या डोक्यात प्रश्न पडेल. बरोबर आहे ना? तो एकाने मला लई बेजार केलं फोनवर. फोन वापरावा का नाही प्रश्न आहे. 4-5 दिवसाला एक प्रश्न करता येते. शेवटी कंटाळून त्याचा नंबर ब्लॅक लिस्टमध्ये टाकला. हा लई त्रास आहे बघा. तो म्हणला भगवद्गीता कोणी सांगितली? भगवद्गीतेचा लेखक कोण? कॉल रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. आता कंपनीने ते कॉल रेकॉर्डिंग गायब करून टाकले. होतच नाही ते रेकॉर्डिंग. काय मुद्दा केला? प्रश्न काय केला? भगवद्गीतेचा लेखक कोण? आता भगवंताचे श्लोक आहेत त्याच्यामध्ये. हा आहे का नाही? श्री भगवानू. बरं त्या आंधळ्याचाही एक श्लोक आहे. आंधळा कळला का? मग आता नेमकी भगवद्गीता कोणाची? लई त्यांनी डोकं खाल्लं. शेवटी मी पण वैतागलो. म्हटलं आळंदीला ये 4 वर्ष मधुकरी माग. आमच्या संस्थेत भरती हो मग तुला समजेल. बरोबर आहे ना? काही गोष्टी तशा समजत नसतात. त्याला सेवा करावी लागते. मी सांगू का तुम्हाला? सुरुवातीची मृदुंगावरची थाप, प्रॅक्टिस केल्यानंतरची मृदुंगावरची थाप आणि आयुष्याच्या शेवट पडणारी थाप हा फरक आहे. हा फरक आहे. अभ्यास करून बोलणं ते वेगळं आणि संत कृपेने बोलणं ते वेगळं. विठाला पिंपळ या शब्दाचा अर्थ 15व्या अध्यायामध्ये बघा. संसार. या पिंपळाची मुळं कुठं आहेत? खाली. जो तुम्ही पाहता तो. या पिंपळाची मुळं कुठं आहे? खाली आहे. शेंडे कुठं आहे? वर आहे. आणि ज्ञानोबारायांनी जो पिंपळ सांगितला संसार वृक्ष रूपक करताना त्याची मुळं कुठं आहे? काय चुकीचं बोलतो का? हां मुळं येते का लक्षात? आता एखाद्याला पटेल काय? नाही ना पटणार. ज्याचा अभ्यास नाही त्याला काय पटेल? नाही त्याला पटणार नाही. तो म्हणे ठीक आहे महाराज सांगतात तर बघू आपण उद्या चेक करू. चेक करणारी माणसं जास्त झालीत. बरोबर आहे ना? काय समजायचे ते समजून घ्या. लक्षार्थाने ज्ञानोबारायांनी 15व्या अध्यायामध्ये जो पिंपळ वृक्ष सांगितला त्याची मुळं वर आणि शेंडे खाली. श्री भगवान वाच ऊर्ध्वमूलमदशाख मश्वत्थं प्रावुरव्ययं छंदांशी यत्स पर्णानी यत्सम वेदस वेदवीत. ओवे आहेत त्याच्यावर ज्ञानोबारायांच्या. शिवमनिजे उखा. मुळं वर लक्षार्थानेच पाहिजे आणि शेंडे कुठं? खाली. पाठ व्हावं म्हणून सांगतोय बरं का. असा हा संसार वृक्ष. मग आता पानाच्या ठिकाणी काय? फांद्याच्या ठिकाणी काय? फुलाच्या ठिकाणी काय? मुळाच्या ठिकाणी काय? कीर्तन झाल्यानंतर ज्ञानेश्वरी बघा किंवा उद्या बघा. मोठी ज्ञानेश्वरी अर्थाची जर बघितली तर त्याच्यात सगळं चित्रीकरण चित्राच्या रूपाने सगळा लक्षार्थ तिथं सांगितलेला आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरीसारखा कुठला ग्रंथ नाही. पहिला आणि शेवटचा ग्रंथ कोणता असेल तर तो ज्ञानेश्वरी. जाता जाता सांगतो ज्ञानेश्वर महाराजांची कृपा हा एक भाग आहे आणि ज्ञानेश्वरीची कृपा हा दुसरा भाग आहे. असे काही संत आपल्याला संत मालिकेमध्ये पाहायला मिळालेले आहेत. ते आता शरीर रूपाने नाही. ज्ञानेश्वर महाराजांची त्यांच्यावर कृपा आणि ज्ञानेश्वरीची सुद्धा कृपा. येते का लक्षात?
एखादा म्हणेल ज्ञानेश्वर महाराजांची कृपा आम्ही समजू शकतो, पण ज्ञानेश्वरीची कृपा कशी? ज्ञानेश्वर महाराज आणि ज्ञानेश्वरी यामध्ये काही नाही, फरकच नाही. 15वा अध्याय बघायचा आहे आणि मग त्याचं वर्णन केलेलं आहे. मुळावर आणि शेंडे खाली. आता याचा लक्षार्थ 2-3 वाक्यामध्ये सांगतो तुम्हाला मी. अजून लक्षार्थ संसार वृक्ष श्रीमद भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये उलटा सांगितलेला आहे. आता तो सुलट कसा करून घ्यायचा आहे? होतच नाही सुलट. कोणाला सरळ करता आला का संसार? फक्त संतांचा संसार चांगला झाला, धन्य पुण्यरूप. कैचा झाला संसार देव आणि भक्त तुझा नाही विचार. माऊलींचा संसार सुखाचा झाला, अवघाची संसार आजी संसार सफळ झाला गे माय. सगळं उलट आहे बरं का. इथं उलटच आहे की. सरळ काय? सरळ जन्माला येते का कोण? हां, कळते का नाही? क्वचित एखादा, त्याला पायाळू म्हणतात. हां, तत्वार्थीचा पायाळू देखना जो, ही माऊलींची. सगळं उलटच आहे. आणि आता तर कलियुग आहे. सरळ 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 सांगितलं तर कुणाला नीट समजत नाही. वाकड्यात गेल्याशिवाय तो सरळ. टेढ़ी उंगली से घी नहीं निकलता, नहीं सीधी उंगली से, नहीं का? हाँ, सीधी उंगली से घी नहीं निकलता, उसको क्या करनी पड़ती है? टेढ़ी कर. सगळं उलटच आहे, सगळं आडवंच आहे. मग आडव्याला सरळ चालायचं नाही. आडव्याला कसं चालायचं? आडवत चालायचं. जाऊ द्या, मी उभी सांगतो ना. हां, इतकं काही टेन्शन घेण्याचं कारण नाही. कटकट आहे ओखटे ये मृत्यू लोकीचे उफराटे. सगळं उलट आहे म्हणून झडझडोनी वहिला निघ. असा हा संसार वृक्ष. मला अधिक त्याच्यावर भाष्य करायचं नाही. तुमचा आमचा जो संसार आहे तो वेगळा आणि साधू संतांचा जो संसार आहे तो वेगळा. आणि माऊलींच्या दारामध्ये जो सुखाचा संसार झाला, सोन्याचा पिंपळ, पिंपळ संसार, सोनं म्हणजे सुख, सुखाचा संसार ज्ञानोबरांच्या दारामध्ये. हे माऊलींचं काय आहे? ऐश्वर्य आहे. अंगी आयसे बरेडा बोले, अंगी आयसे बरेडा बोले, अंगी ऐसे बरेडा बोले, अंगी ऐसे बरेडा बोले. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी आयसे बळ रेडा बोले. पुढे चला. अंगी आयसे बळ रेडा बोले. बळ म्हणजे ताकद. बळ म्हणजे काय? शक्ती. मी सांगून गेलो ना रेड्याच्या मुखातून काय बोलवले. ही ताकद आहे. सर्वसामान्य जीवाची ताकद वेगळी आणि संतांची ताकद वेगळी. हो, निश्चितच बरं का. काय संतांची ताकद आहे सांगू का तुम्हाला? पुष्कळशी उदाहरणं आहे. 15 ते 20 मिनिटामध्ये आपल्याला चिंतन सगळं पाहायचं आहे. पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचणं ही साधी ताकद नाही, ही मोठी ताकद आहे. सहज बोलतो बरं का. सोपं आहे का? इथं नीट बसता येत नाही, उठून जातात मधीच कीर्तनातून. खरं खोटं आहे? पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचणं. मी एक सहज सांगतोय तुम्हाला. जे तुम्हाला माहिती आहे ते सांगतोय, कारण जे माहीत नाही ते सांगून उपयोग नाही का, तर ते पटत नाही. पाण्यावर बसायचं आहे, हे नीट बसा ना बघा. इथं याला बसवा पाण्यात, पण आईबापाची परवानगी घ्या, जाईन बुडून. पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचली. आता पुढे जायचे बरं का. मी काय बोलतो ते लक्षात घ्या. काय वाचली? काय वाचली? हां, बरं का. ज्ञानेश्वर महाराजांची सुद्धा कृपा होती आणि ज्ञानेश्वरीची सुद्धा कृपा ज्यांच्या जीवनामध्ये होती. महाराज चंद्र सूर्य आहे तोपर्यंत डंक नाही. मी त्याच्या पुढे बोलेल. चंद्र सूर्य राहतील का नाही राहतील हे सांगता येणार नाही, पण संतांची कीर्ती शेवटपर्यंत राहणार आहे. जिथपर्यंत संतांची कीर्ती आहे तिथपर्यंत काय आहे? ही सृष्टी आहे. उभारेला ध्वज तेही लोकावरी, ऐसे चराचरी कीर्ती ज्याची, अंगे ऐसे बळ. ही ताकद आहे, ही शक्ती आहे. रेडा बोलवण्याची ताकद ही शक्ती. अंगे ऐसे बळ रेडा बोले. मग असे ज्ञानेश्वर महाराज तुला सुख देऊ शकत नाही का? करेल ते काय नोहे महाराज. परे पाहे बीज शुद्धांगी. काय करणार नाही तो माऊली? ज्ञानोबराय काय करणार नाहीत? असा प्रश्नार्थक भाव या शब्दामध्ये या दुसऱ्या चरणाच्या पूर्वार्धात आहे. करेल ते काय किंवा करेल तो काय नोहे.
महाराज. पण परी, परी या शब्दाचं चिंतन लक्षात घ्यायचंय. काय परी या परी या अव्ययाने, अव्यय आहे. परी या शब्दाने काय सांगायचंय तुकोबारायांना? कोणाला? तुम्हाला नाही, त्या धरणेकऱ्याला सांगायचं आहे, किंवा धरणेकऱ्याच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगतोय, असा अर्थ लक्षात घ्या. परी पाहे बीज शुद्धांगी. आता हा लई खटकणारा शब्द आहे, तसा चांगला पण आहे. खटकणारा आहे का नाही? आहे की. ज्याच्या कुळातच शुद्धता नाही त्याला कसं मान्य होईल? कळते का? काही प्रमाण आहे. त्याच्या कुळातच शुद्धता नाही त्याला ते मान्य होणार नाही. ठीक आहे, एखाद्याला पटेल न पटेल. जगद्गुरु तुकोबारायांच्या रक्तात भक्तीचा प्रवाह होता. 8 पिढ्यापासून, विश्वंभर बाबापासून. हो, हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. ही श्रींची इच्छा जरी असली तरी ती शिवाजी महाराजांच्या रक्तात होती. क्षत्रिय हा, येते का? क्षत्रिय हा रक्तातला क्षत्रिय असतो. उसना उसनानं कुणी क्षत्रिय होत नाही. महाभारतातलं कर्णाचं उदाहरण आहे. भुंगा लागला, मांडी रक्तबंबाळ झाली. परशुरामाने सांगितलं, बाबा तू ब्राह्मण नाहीस, तू कोण आहेस? क्षत्रिय आहेस. परी पाहे बीज शुद्धांगी. बीज शुद्ध, पुढचा अर्थ लक्षात घ्या. अंगी, अंगभूत शुद्धता पाहिजे. परंपरेने चालत आलेली शुद्धता पाहिजे. एखादा म्हणेल आम्ही अशुद्ध कुळामध्ये आलो, आम्ही काय करायचं? आहे ना प्रश्न, आहे ना? नाही असं आहे का? प्रश्न आहे ना. अशुद्ध कुळामध्ये जन्माला आलो. एखाद्याचा बाप व्यसनी असतो आणि मुलगा संत म्हणून जन्माला येतो. अशी काही उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. हां, बाप चांगला असतो, मुलगा चांगला नसतो. कधी मुलगा चांगला असतो. काय ते सगळं उलटं पालटं होतं. त्याची उत्तरं लई मोठी आहे, ती आपल्याला इथं देता येणार नाही. परी पाहे बीज शुद्धांगी. परी या अव्ययाने धरणेकऱ्याला सांगतात, बाबा ज्ञानोबराय समर्थ आहेत, ज्ञानोबरायांचं ऐश्वर आहे, ज्ञानोबरायांची शक्ती आहे, पण शुद्धता पाहिजे. आता हे का बोलले हे लगेच सांगतो. लगेच सांगतो का? काही गोष्टी लगेच सांगायच्या असतात, फार त्याच्यामध्ये गुतुडा असतो बाळासाहेब. परी हे अव्यय जगद्गुरु तुकोबारायांना त्या धरणेकऱ्यापुढे काय वापरावं लागलं? एवढं सगळं 11 अभंगाच्या माध्यमातून तत्वज्ञान तुकोबारायांनी त्या धरणेकऱ्याला सांगितलं. त्याला ते पटलं नाही. स्पष्ट बोलतो बरं का, त्याला ते पटलं नाही. तुकोबारायांनी दिलेला प्रसाद त्याने तिथंच टाकून दिला आणि तुकोबारायांना सोडून निघून गेला. हो, स्पष्ट बोलतो बरं का, अभ्यास करून सांगतोय. हो, तरी पण याच्यामध्ये एक प्रश्न आहे. तुम्हीच म्हटले पांडुरंगाचा साक्षात्कार झाला, मीच बोललो ना. पण मी काय बोललो? काय मनाचं बोललो का? काही पाहिले, काही अभ्यासले म्हणूनच बोललो ना. परत साक्षात्कार कुणाचा झाला? ज्ञानेश्वर महाराजांचा झाला, बरोबर आहे ना. परत ज्ञानेश्वर महाराजांनी कुठं पाठवलं? तुकोबारायांकडे पाठवलेलं आहे. तुका म्हणे निवेतनू रजकनू लागता. या उक्तीप्रमाणे त्याच्या डोक्यात फरक का नाही झाला, असा एक प्रश्न आहे. हो, आता काहींच्या डोक्यात फरक होत नाही. आता कसा होत नाही? कारण इथं जरा बारीक चिंतन आहे बरं का. परी पाहे, हां, बीज शुद्धांगी. शुद्धता नसल्यामुळे त्याच्यावर त्याचा परिणाम झाला नाही. तेवढं 11 अभंगातलं तत्त्वज्ञान त्याने ऐकलं, त्याला ते पटलं नाही, तो निघून गेला. त्याला अगोदर तुकोबारायांनी एक प्रसाद दिला, तो नारळ म्हणून प्रसाद. आता ते काय सांगू मी तुम्हाला. त्याला इच्छा होती की ऐश्वर प्राप्त व्हावं. संतांचा प्रसाद कधी पण त्याचा उपमर्द करायचा नाही, तिरस्कार कधीही करायचा नाही बरं का. आत्ताच राम जन्म झाला, त्या प्रसादाचा तिरस्कार कुणी केला माहिती नाही का? कौशल्या, सुमित्रा, नंतर कोण? हां, काय झालं? पिंडघारीने झडपिला, अंजनीने तो सेवेला. हा इतिहास मी लगेच सांगतो, याचा उत्तरार्ध. त्याने तो प्रसाद तिथं टाकला आणि त्याच नारळाच्या माध्यमातून जे धन होतं, त्या धनातून उद्या परवा तुम्ही आळंदीला जा, कधीही जा, ज्ञानोबारायांच्या समाधी मंदिराचा पुढचा गाभारा तुकोबारायांनी त्या धनातून बांधलेला आहे बरं का. पूर्वीच्या काळी असं वक्तव्य व्हायचं, त्याच्यामध्ये तुमचं भाग्य आहे. तुमच्या घरी वैकुंठवासी नामदेव महाराज यायचे नाही का, नामदेव महाराज पठाडे यायचे.
किंवा वैकुंठवासी पांडुरंग महाराज यायचे. आता ही इतिहासातली चिंतनं राहिली नाही. आई माझा आणि बाप तुझा कदर आला बा. म्हणजे मी ठीक आहे. अरे काय त्या अभंगामध्ये आईबापाचा संबंध आहे? हा, जिथं संबंध आहे तिथं असू देत ना, काही म्हणणं नाही. मातृदेव भाव जाऊ दे, आता वेळ नाही. विठाला विठाला. मी सांगितलंय तुम्हाला 11 अभंग त्या धरणेकऱ्याला पटलं नाही. तो प्रसाद त्यांनी टाकला. त्या प्रसादाचं काय करायचं म्हणून आळंदीमध्ये माऊलींच्या समाधी मंदिराचा पुढचा गाभारा त्या धनातून तुकोबाऱ्यांनी बांधलेला आहे. उद्या परवा तुम्ही गेलात तर तिथे बोर्ड तसा लिहिलेला आहे. बस पुढे चला. आता परिपा हे बीज याच्याकरता बोललो. त्याला ते पटत नाही पटत. तुको एकनाथ महाराजांचा अभंग सांगतो. अनेक संतांचे अभंग आहेत. काय नपुसका पद्मिनीचे सोहळे, वांजेशी डोहळे कैसे होती, अंधा पुढे दीप खरासी चंदन, सर्पा दुग्धपान करुणे, असो परिपा हे बीज. हा, शुद्धांगी 2 चरण झाली. हा, आणि आता तिसरी विशेषता, शेवटची विशेषता सांगितलेली आहे. पहिली विशेषता कोणती? ऐश्वर्य. नंतरची विशेषता कोणती? शक्ती. आणि नंतरची विशेषता कोणती? ज्ञानोबरायांचं उदारत्व. हो, कसं उदारत्व होतं? जयाने घातली मुक्तीची गवांधी. सगळं असं उघडं केलं बरं का. मन मोकळे देणारे संत आणि कंजूस वृत्तीने देणारी माणसं. बरोबर आहे ना. संत अगदी मन मोकळेपणे समाजाला देत असतात. काय काय देतात? घातला दुकान देती आली अशी दान, संत उदार उदार भरले अनंत भांडार द्याचं. कारण तुका म्हणे पोते देवे भरले नोहे रे, ते जयाने घातली मुक्तीची गवांधी. हा, मुक्ती. कोण कुणाला देतोय? मोक्ष देणं काय सोपं आहे का? कोण देतात मोक्ष? कोण देतात मुक्ती? संत देतात. गवांधी याचा अर्थ जसं अन्नसत्र अन्नदाते घालतात बरं का. अन्नदाते काय? अन्नसत्र म्हणजे जो येईल त्याला अन्नदान करणे, त्या प्रक्रियेला म्हणतात अन्नसत्र. तसं ज्ञानोबरायांनी कशाचं सत्र घातलेलं आहे? मोक्षाचं सत्र. बरं का. हे कळून घेतलं पाहिजे कधीतरी. नुसताचा अहंकार काय कामाचा आहे? नुसताचा अभिमान काय कामाचा आहे? अशी संप्रदायात लई माणसं झालीत बघा. विठाला जयाने घातली मुक्तीची गवांधी. आणि काय केला? मेळविली मांदी वैष्णवाची, मेळविली मांदी वैष्णवाची, मेळविली मांदी वैष्णवाची, मेळविली मांदी वैष्णवाची. मेळविली मांदी वैष्णवांची. वैष्णवांची मांदी मिळवली. डबल का बोललो? कुठं चाललाय संप्रदाय आता? हा, सांगू का तुम्हाला? प्रत्येक जातीमध्ये संत जन्माला आले. शिष्ट आहे वारकरी संप्रदायाचं. ब्राह्मण समाजामध्ये ज्ञानेश्वर महाराज, मराठा समाजामध्ये जगद्गुरू तुकोबाराय, शिंपी समाजामध्ये नामदेव महाराज, कुंभार समाजामध्ये गोरोबा काका, माळी समाजामध्ये सावता महाराज. इतकंच काय, मुसलमान समाजामध्ये कबीर महाराज. वारकरी संप्रदाय कोणा एका जातीचा नाही. जिथं सगळ्याला सांभाळून घेतलं जातं त्याचं नाव काय आहे? वारकरी संप्रदाय. हो, काही इथं भेद नाही. यारे यारे लहान थोर. मुद्दा मी थोडंसं बोललो, त्याची काही कारणं आहेत. मेळविली मांदी वैष्णवांची. एक पांडुरंगाची प्रतिमा आहे बघा. फक्त लक्षात आणून देतो. मी लहानपणी पाहिली. फोटो म्हणा त्याला. हां, आणि अभंग या आहे. विठू माझा लेकुरवाळा. बरोबर आहे ना. संगे गोपाळाचा मेळा. खांद्यावर कोण, कडेवर कोण, बोट कोणाचं धरलंय, काय कुठं, सगळे ते चित्र आहे बघा. तिथं सगळे संत दाखवलेले आहेत. आजही समाजाने लक्षात घेणं गरजेचं आहे. वारकरी संप्रदाय हा सर्वांचा आहे. देव हा सर्वांचा आहे. संत हे सर्वांचे आहे. अशा संतांना जातीपुरतं बांधण्याचं पाप करू नका. विठाला स्वाभिमान बाळगायला काही हरकत नाही, ठीक आहे, पण अभिमान नको. हां, मिळविली मांदी
वैष्णवांची इथं गोडेगावपाशी पूजनीय तांदळे बाबांचा काय आश्रम आहे, पंढरीनाथ महाराजच ना, बरोबर आहे ना? हा, ही संतांची लीला आहे, ही देवाची लीला आहे. आणि अशा पवित्र आश्रमावर बसलेले कोण आहेत? रामेश्वर शास्त्री. हां, इथं बसलेले आहेत. ज्यांनी बसवलं, स्पष्ट बोलतो तुम्ही आपली माणसं आहेत म्हणून, ज्यांनी बसवलं ते पवित्र कुळातील म्हणजे वंजारी समाजातील तांदळे बाबा, बरोबर आहे ना? आणि ज्यांना बसवलं कोणता समाज? सुतार समाजातील रामेश्वर शास्त्री, बरं का? ही विशेषता लक्षात घ्या. हां, जगद्गुरू तुकोबारायांच्या टाळकऱ्यामध्ये काही एका जातीतले टाळकरी नव्हते. हां, शिवबा कासार होते, महादजी पंत होते, गंगाधर पंत सगळे होते, तेली समाजातले सुद्धा होते, संताजी महाराज जगनाडे. मी कशा करता बोलतो हे? आज सुद्धा प्रत्येकाने भानावर राहिलं पाहिजे. देव कोणाचा तिरस्कार करीत नाही, आपण तिरस्कार केल्याशिवाय राहत नाही. बघायचं आहे, पुढे जायचं आहे. मेळविले मांदी वैष्णवांची या पदावर जरा जास्त बोललो. मग असे ज्ञानेश्वर महाराज, अरे सुखासाठी तू आमच्याकडे आला, तिथं सुखाला काय उणे पण तू का म्हणे तेथे सुखा काय उणे, 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 तू का म्हणे तेथे सुखा काय उणे.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम